तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता आहे ना सकाळचे 6:45 वाजले आणि आम्ही 6लाच उठले, कारण आम्ही चाललो आजीच्या दशक्रिया विधीला। आणि इकडे लवकर 10 वाजतो, 10च्या आसपास। तर मम्मीने ते काल तिकडेच थांबले, तर मम्मी ते सकाळीच आता गेले तिकडं, पाटावर असतो दावा। आणि आम्ही सगळे आवरतो इकडं सपना आवरती आहे आणि इकडं प्रियांकाचं पण आवरले। आणि माझे मिस्टरना विराजवळ आहे, तर मी आता त्यांना सोडायला जाते, कारण ना त्यांना पण आवरायचं आहे। विरा झोपली ना त्याच्यामुळं मग। आणि इकडे चहा चालू आहे आमच्या सगळ्यांचा। तर ना इकडे दावा खूप सकाळचा असतो, म्हणजे काही ठिकाणी सकाळचा असतो, बऱ्याच ठिकाणी सकाळीचा असतो दावा। आणि ना त्याच्यामुळे सगळे पाहुणे कालच आलेले होते, मुक्कामी गावात थांबलेले होते। आणि मग सुरेखाताई सपना आणि त्या पण कालच आले। आणि जे लांबचे असतात ना मग ते पण आज सकाळी निघतात। आणि सकाळी उठलं नाही इकडं बघा मस्त असं वातावरण असतं ना, पक्ष्यांचा किलबिल आवाज, भारी वाटते सकाळी इकडं। आवरलं का नाही मॅडम? काय आहे ना त्याच्यात गुलाबी सगळ्यांचं आवरले, माझे मिस्टरच राहिले आवरायचे। आणि इकडे प्रियांकाचा चहा, काल तिचा चहा फेवरेट राहतो, त्याच्यामध्ये पहिले चहा कपवली खरंय। मी तर तू तरी रात्री खात नाही, मी तर प्रेग्नन्सी रात्री खायचे मी पहाटे उठून खायचे बाई। तू नाही खात का? तेच नाही खात रात्री, तर मला लागायचे बाई भूक रात्रीची। मला कधी कधी 5लाच, पहाटे 5लाच भूक लागायची, कधी कधी 2ला रात्रीची भूक लागायची, म्हणजे मला उलट्या व्हायच्या लई। तुला पण होत्या ना? खायचं ना रात्री उठून। मला 7वापासून आधी स्टार्टिंगला जास्त झालं, मला डिलिव्हरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत खाल्लं का मला इथून गाळून घ्या, टेन्शन घेऊ देते मी जाऊन। तर फायनली निघाले सगळे आवरून आणि विरा झोपलेली केलं पिशवीत घे ना एखादं बॅग मध्ये, एखादं पिशवीत घे, कॅरी बॅग मध्ये घे इकडे। विरा उठलेली आहे, विरा वालगो चला ना, टाइम झाला, चला ना आता बदलून घ्या ना। मी म्हणलं ना विरा कुठे चालली तू? कुठे चालली? ए भागू बाबा भार्गव दादा आला ना, भार्गव दादा आला गाडी। अय्यो चल जायचं तुला? भार्गव आणि मी निघाले, भार्गव म्हणते भार्गव। आपल्याला जायचंय ना या गाडीत? हा बाय बाय बाय। त्याच्या पप्पाला त्याच्या मम्मीला बाय करतोय तो आता। बदली केलेली काय ना बाई? ए का रे तुला येतं भार्गव? कुठं भार्गव पुढे बसायचं तुला? तर आता लय टाइम झालाय माहितीये का? भार्गव इकडे येतो, सपना तिकडे जाते। सपना विरा आणू गेली का तिकडे? लाडक्या सपना मावशीच्या लाडक्या मुलींची सपना मावशीच्या थोडी चला आता आम्ही चाललोय फायनली। विराला कुशल मम्मी पप्पाच गेला नाही म्हणतो। त्याची एक अंश सुद्धा बरोबरी करू शकत नाही असं भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांनी बरं आम्ही हे करतोय, हे करतोय योग्य। हातात घेऊन खा आणि काही चिवडा पण आणलेला आहे। तर आहे ना जेवणासाठी डाळ भात मटकी लाडू चिवडा असा मेनू होता।
पण काही लोक आहे ना 10व्याचं म्हणजे दशक्रिया विधीचं खात नसतात आणि शनिवारचा उपवास पण होता. आता श्रावण शनिवार आहे तर त्यामुळे बऱ्याच जणांना ना शनिवारचा उपवास होता, तर त्यामुळे ना हे पाहुणे आणतात. म्हणजे आम्ही हे चौघींनी आणलेलं होतं. तर आहे ना मग जे खात नाही ना ते किंवा उपवासासाठी हे होतं आणि बाकीचं जे खातात ना 10व्याचं वगैरे काहींना कसं चालत नाही तर मग ते नाही खात. काही उपवासाला चिवडा केळी हे सांगते लय कच्चे कच्चे म्हणजे केमिकल मधले अक्षरशः पाय ना तू याच्यावर डॉट डॉट तरी आहे का याच्यावर. जेवण केलं का? हा ना आम्ही आलोय ना तर तुम्ही तिकडे गेले नाही आता मग असे म्हणून चल बाबाला भेटू. बाबाला केळी देते. कोण कोण आलो? मी चालू एकटा का जोडी कोण आलो? तर येथे ना जेवण वगैरे सगळं झालेलं होतं आणि बऱ्याच जणांना शनिवारचा उपवास होता, तर त्यामुळे जास्त करून उपवासाचेच पदार्थ खाल्ले लोकांनी, म्हणजे केळी आणि चिवडा. आणि बाकीचं जेवणामध्ये डाळ भात मटकी लाडू ते होतं, तर ते पण म्हणजे खाल्लं. आणि काहींना चालत नाही तर बरेच जण ते चालत नाही म्हणून हे पाहुण्यांनी आणलेलं असतं म्हणून हे पण खातात. तर आणि इथे ना सगळे आम्ही चुलत बहिणी म्हटल्या आता हे सगळे एकत्र आलो आहे तर सगळ्यांनी ग्रुपने फोटो घेऊ, कारण की सगळ्या बहिणींचे लग्न वगैरे झालेले असतात, सगळ्या जे ते ज्याच्या त्याच्या घरी जातात. मग एकत्र असं कार्यक्रम वगैरे असल्यावरच एकत्रित येतात, तर त्याच्यामुळे सगळे म्हणत होते एक फोटो घेऊ बहिणींचा. त्याच्यानंतर सगळ्यांनी बहिणींचा फोटो घेतला आणि मम्मी त्यांनी पण त्यांच्या 5 जावांचे फोटो घेतले. त्यानंतर पप्पा त्यांनी 5 भावांचे फोटो घेतले आणि चुलत भावांनी पण त्यांच्या ग्रुपने फोटो घेतले. असं म्हणजे एकत्र आल्यावरच हे सगळं जमतं आणि हे सगळे आठवणीच राहतात. नंतर आपण आठवणी म्हणूनच बघतो ह्या सगळ्यांना, कारण की आजचा दिवस झालेला असतो, आता उद्या आपण ही आठवण म्हणूनच बघणार असतो. आता आजीचे पण खूप सारे व्हिडिओ आहे ना, तर ते बघायला सुद्धा खूप भारी वाटतं. तर 10व्याचा कार्यक्रम ना खूप छान झाला, म्हणजे पाऊस वगैरे काहीच नाही आलं, सगळं जेवण वगैरे सगळं झालं. सकाळचा कार्यक्रम पण लवकर झाला आणि ना सगळ्या बहिणी फोटो काढून राहिल्या. आजी सोबत आहे ना फोटो काढून राहिल्या आणि मी झोपले असं ना आता 100% मी झोपले. या का फोटो झोपेल तू? आपण